काही वेळापूर्वी देखील पुण्यामध्ये तोडक कारवाई करण्यात आलेली आहे। पुण्यातील L3 बारवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। याच L3 बारमध्ये अल्पवयीन मुलं जी आहेत ती ड्रग्स सेवन करतानाचा एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला होता। त्यानंतर या L3 बारवर मोठ्या प्रमाणात तोडफोड देखील करण्यात आली होती। कालच दगडफेकीची देखील घटना घडण्यात आली होती आणि आता पुण्यातील या अनधिकृत पबवर तोडक कारवाई होते। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, आपण पाहतोय पुण्यातील या L3 अनधिकृत पबवर कारवाई होते, काय सांगाल? खरी पुण्यातले दृश्य पाहतोय। पुणे पालिकेचे अधिकारी सध्या या पबमध्ये घुसलेले आहेत। आता या पबमध्ये आतमध्ये जाऊन ही कारवाई होणार आहे। काल देखील या L3 बारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली होती आणि आज पुण्यातील अनधिकृत पबवर ही तोडक कारवाई होते। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। योगेश, आपण पाहतोय पालिकेचे अधिकारी आता पबमध्ये घुसलेले आहेत। आता पुढील कारवाईला सुरुवात होईल, काय सांगाल? वृषाली, ज्या पबमध्ये L3 पब आहे फर्ग्युसन कॉलेज रोडवरील, या पबच्या आतमध्ये आता पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी त्यासोबतच पुणे पोलीस सुद्धा आतमध्ये गेलेले आहेत। खरं तर 2 दिवसांपूर्वी हा पब एक्साईज विभागाकडून सील करण्यात आला होता, मात्र आता त्यानंतर हा पब आता सील तोडण्यात आलेला आहे आणि आता या पबच्या आतमध्ये पुणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी त्यासोबतच पुणे पोलीस हे आतमध्ये गेलेले आहेत। या पबची या बारची आता पाहणी केली जाणार आणि त्यानंतर नेमकी कारवाई कुठे करायची या संदर्भातला निर्णय हा पुणे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी घेणार आहेत। आणि आपण पाहू शकतो हे सर्व पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वीच कल्चरल बारवरती पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली होती आणि त्यानंतर आता ज्या बारमध्ये ही पार्टी झाली होती 2 दिवसांपूर्वी, त्याच बारवरती आता कारवाई केली जाणार आहे। या बारमधील नेमकं अनधिकृत भाग कुठला आहे त्याची पाहणी केली जाणार आणि त्यानंतर कुठल्या भागावरती कारवाई केली जाणार त्या संदर्भातला निर्णय हा पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी घेतील आणि त्यानंतर या कारवाईला थेट सुरुवात केली जाणार आहे। कारण ज्या पद्धतीने एकूणच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ज्या पद्धतीने आदेश दिले होते की अनधिकृत पब बारवरती बुलडोजर फिरवला जाईल आणि त्यानंतर थेट पुणे महानगरपालिकेने कारवाईला सुरुवात केलेली आहे। शहरातल्या ठिकठिकाणी जे काही अनधिकृत बार पब आहेत त्यांच्यावरती हातोडा फिरवण्याचं काम आता महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून केलं जात आहे आणि आता L3 जो काही बार आहे, ज्या बारमध्ये ही पार्टी झाली ज्यानंतर हे संपूर्ण प्रकरण राज्यभरात गेलं, ज्यावरनं टीका होताना पाहायला मिळाली होती। विरोधकांनी या संपूर्ण प्रकरणी आवाज उचलला होता, आंदोलनं झाली होती आणि त्यानंतर आता पोलीस प्रशासनाकडून सुद्धा कारवाई केली जात आहे। एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे तर 4 पोलिसांचं निलंबन सुद्धा झालेलं आहे। मात्र आता या सगळ्या प्रकरणात जे अनधिकृत बार पब आहेत शहरातले त्यांच्यावरती कारवाई नेमकी कधी होईल हा प्रश्न आता राजकीय पक्षांकडून विचारला जात होता, राजकीय नेत्यांकडून विचारला जात होता आणि त्यानंतर मुख्यमंत्री सुद्धा ॲक्शन मोडवरती येत या L3 बारवरती आता कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळते। हे सर्व जे कर्मचारी आहेत ते सील तोडून आतमध्ये गेलेले आहेत। आतमध्ये या सगळ्या पूर्ण बारची पाहणी केली जाईल, त्यानंतर खाली आल्यानंतर नेमकी कारवाई कुठे करायची या संदर्भातला निर्णय घेतला जाईल आणि या बारमध्ये सुद्धा अनधिकृत खरं तर बांधकाम करण्यात आलेलं आहे अशी माहिती ही पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला मिळालेली आहे आणि त्यानंतर या कारवाईची आता खरं तर केली जाणार आहे। काही आपण विचारणार आहोत काय नेमकं काय कारवाई आता काय कारवाई केली जाऊ शकते? काही महानगरपालिकेचे लोक आत गेलेत, एक्साईज आणि सील करून कॉर्पोरेशनच्या लोकांनी हात तोडून सीलवर गेलेले आहेत, पण त्यांनी काय कारवाई केली आम्हाला माहिती पाहिजे ना, नक्की तोडफोड काय केली, काय कारवाई होऊ शकते? सर कारवाई आता आतमध्ये आम्हाला पण माहित नाही, बोगस पण आम्हाला फसवायचं षडयंत्र रचलेलं आहे। हे रोनाल्डो डिसूजा म्हणून जो आहे त्यांनी आम्हाला फसवायचं षडयंत्र केलेलं आहे। का फसवलं असं वाटतं तुम्हाला? सर 2017 साली आम्ही त्याला भाड्याने दिलं होतं, 2017 ला आम्ही भाड्याने दिलं होतं, 2 वर्षानंतर त्यांनी आमचं भाडं दिलं नाही, त्याच्यावरती आमची 138 ही केस त्याच्यावरती दाखल आहे।
की त्यांनी आमचे 25 लाखाचे आरोप होतोय ड्रग्स या ठिकाणी विकलं जातं, तरुणांना ड्रग्स दिलं जातं, अशा पद्धतीचा आरोप होतो आणि जे व्हिडिओ बाहेर आलेले त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते. सर स्पष्ट जरी दिसला त्याच्यामध्ये, पण आम्ही जागा मालक आहे. आमच्या ह्याच्यामध्ये ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेलं आहे, आम्हाला जरी हॉटेलच्या आतमध्ये यायचं असेल तरी आम्हाला त्यांना प्रायर नोटीस द्यायला लागते. आणि सगळ्यात मेन म्हणजे फॉरेन्सिक डिपार्टमेंटनी परवा तिथं सॅम्पल कलेक्ट केलेलं आहे. हे टेम्परिंग ऑफ एव्हिडन्सेस आहे. ती जागा, सदर जागा ही सील झालेली आहे. मी त्यांचा ॲडव्होकेट आहे. सदर जागेतनं फॉरेन्सिक डिपार्टमेंटनी सॅम्पलचे नमुने घेतलेले आहेत. उद्या जर ती जागा इथली तोडफोड झाली त्याची, तर एव्हिडन्सेस म्हणून ते एक प्रकारे पुराव्यांची छेडछाड केल्याचा प्रकार आहे. दुसरी गोष्ट, या संदर्भात यांना कोणतीच नोटीस मिळालेली नाहीये. केवळ राजकीय दबावापोटी ही कारवाई चालू आहे. सदर कारवाई करण्याचा महानगरपालिकेचा अधिकार आहे. परंतु जर पण या ठिकाणी ड्रग्स पार्टी झाली होती असा आरोप केला जातो. पोलिसांचा तपास होतोय. या सगळ्या प्रकरणामध्ये 8 जणांना ताब्यात घेतलं जातंय, 4 पोलिसांचं. मग ही कारवाई कसं तुम्ही बघताय? अर्थातच या ठिकाणी पार्टी झालेली आहे का, तर पार्टी झालेली आहे. मालकांनी ही जागा ओनरला भाडेकऱ्यांना भाड्याने दिलेली आहे. परंतु सदर व्हिडिओमधून जे काही त्यांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जी कारवाई झाली आहे, ते बाथरूम वगैरे जर डिमॉलिश झालं तर उद्या कोर्टात सिद्ध कसं करणार की ते हॉटेल हेच होतं म्हणून. व्हिडिओ सुद्धा काही पुढे आलेले आहेत, ज्या काही पद्धतीने या ठिकाणी पार्टी झाली, रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरू. आम्ही जागा मालकीकडचे, आमचं काम आहे. आम्ही 7 वाजता त्या दिवशी आलतो, त्यांना स्ट्रिक्टली बोलवतो की तुम्ही जागा काय सुरू ठेवू नका. तरी तिने आमचं ऐकलं नाही. रात्री 12 नंतर शांतपणा केला पार्टी ऑर्गनायझरनी आणि पार्टी मागून बॅक गेटी सुरू ठेवली होती. त्यात आमचा काही संबंध नाही. तुम्ही आता जी कारवाई होते, तुम्हाला काय म्हणणार, राजकीय दबावपोटी कारवाई होते? असू शकते, पण आता आमचा काही रोल नाहीये. नाही माझ्या वडिलांनी म्हणजे ते आता अरेस्ट झालेत, संतोष विठ्ठलराव कामटे, त्यांच्या याच्यात काही संबंध नाहीये. पहिली